तुका म्हणे माझे हे सर्वस्व, तुका म्हणे माझे हे सर्वस्व,
हल 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 राम कृष्ण हल हल हल
बरोबर आले म्हणून काय चुकलं म्हणून आता संतांचे उपकार संतांचे काय सांगू आता संतांचे उपकार
हे
काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा. सहज बोलणे हित उपदेश सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविती. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा. तुका म्हणे वत्स धेनु वेचे चित्ते
तुका म्हणे वत्स धेनु वेचे चित्ते तैसे मज येते सांभाळीत काय द्यावे त्यासी व्हावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा महायोग पीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे नमस्कार आता ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचन्द्रं शरणं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं भजे व्रजैकमण्डलं समस्तपापखण्डनं समस्तभक्तवत्सलं सदैवनन्दनं नित्यगुच्छमस्तकं सुरातवेदहस्तकं अनन्तरं गदाधरं नमामि कृष्णपादं काय माझे
वाणी मानेल संतांसी रंजव चित्तासी आपुल्या सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा मस्तक ही पायावरी मस्तक हे पायावरी यावर करी संतांच्या नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्यासे भावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण देहूचे सुप्रसिद्ध साधू श्री संत श्रीमंत जगद्गुरु तुकोबारा यांचा अत्यंत महत्वाचा अत्यंत प्रसिद्ध असा संत साधू महात्म्यांनी या जगावर विशेषतः साधकावर काय उपकार केले त्या उपकाराच्या कृतज्ञतेची पवित्र पावन भावना जगद्गुरु तुकोबारा या अभंगाच्या माध्यमातून प्रतिपादन अभंग श्री संत जगद्गुरु तुकोबारा यांचा असून अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे. जगद्गुरु तुकोबारा म्हणतात संत साधू महात्म्यांचे या जगावर एवढे उपकार आहे की त्या उपकाराचं वर्णन मी माझ्या वाणीने करू शकत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबारा यांनी अभंगाच्या पहिल्या चरणातला पहिला शब्द हा अनिर्वचनीय वापरला. काय सांगू आता संतांचे उपकार. काय सांगू या शब्दाचा अर्थ मी माझ्या वाणीने संत साधू महात्म्यांच्या उपकाराचं वर्णन करू शकत नाही. माझ्या वाणीच्या पलीकडचा तो विषय आहे. वाणीने ज्याचं वर्णनच होऊ शकत नाही असे संत साधू महात्म्यांचे उपकार आहे. म्हणून काय सांगू आता संतांचे उपकार. जगद्गुरु तुकोबाराने विचारलं, तुकोबारा तुम्ही जर काय उपकार केले हे जर आम्हाला सांगितलं नाही तर आम्हाला काय कळायचं. नेमकं तुम्ही सांगा नेमकं काय उपकार केले. जगद्गुरु तुकोबारा यांनी सांगितलं, त्या संत साधू महात्म्यांनी आम्हाला कायम निरंतर सतत जाग करण्याचं काम केलंय. मज निरंतर जागविती. तुकोबारा एवढे संत साधू महात्म्यांनी उपकार केले की निरंतर तुम्हाला जागा करण्याचं काम केलं. मग त्या संत साधू महात्म्यांच्या उपकारातून जर उतराई व्हायचं ठरलं आणि त्याच्या मोबदल्यात जर त्यांना काही द्यायचं ठरलं तर उतराई होता येईल का? जगद्गुरु तुकोबारांनी पुन्हा निर्वचनीय शब्द वापरला. जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, बाबा हो, संतांच्या उपकाराच्या मानाने आपण त्यांना काहीही दिलं तरी त्यांच्या उपकारातून आपण कधीच आणि केव्हाच उतराई होऊ शकत नाही. आपण आपला जीव जरी त्यांच्या पायावर ठेवला तरी त्यांच्या उपकाराच्या मानाने तो थोडा होईल. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा. त्यांच्या उपकाराच्या मानाने तुमचा माझा जीव जरी त्यांच्या पायावर जलत दिला तर ते उपकाराच्या मानाने कसा होईल? थोडा होईल. काय करतात होते संत साधू महात्मे? जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, ते संत साधू महात्मे जर तुमच्या माझ्या जीवनात आले, सहज जर तुमचा माझा सहवास त्यांचा आपल्याला घडला तर त्यांच्या मुखातून निघालेला एखादा स्वैर शब्द तुमच्या माझ्या जीवनाची कृतकृत्यता करून देत असतो. म्हणून सहज बोलणे, हित उपदेश. आणि एखाद्या वेळेस अनाधिकारी जर वर्ग एखाद्या वेळेस त्यांच्या सहवासात गेला तर जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, ते प्रयत्न करतात, आटापिटा करतात, सायास करतात आणि त्याला शिकवतात, योग्य मार्गाला आणतात.
त्याच्या अंतःकरणातले सगळे विकार नाहीसे करतात आणि आपल्या स्थानापर्यंत नेऊन पोहोचवतात. करुणी सायास शिकविती एवढे उपकार संत साधू महात्मे करतात आणि त्यांच्या उपकारातून काय द्यावे त्यासे व्हावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा. नेमकं ते लक्ष कसे ठेवतात हो? जगद्गुरु तुकोबाराने अत्यंत सुंदर एक गोड दृष्टांत अभंगाच्या शेवटच्या चरणात दिलाय. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, एखादी गाय व्याली आणि व्यालेल्या गायीचं वासरू गोठ्यात बांधलेलं असतं आणि ती गाय कुठंही इकडं तिकडं जरी चरायला गेली तर ती गाय ज्याप्रमाणे ते वासराला सांभाळते त्या पद्धतीने संत साधू महात्मे त्या गायीसारखं आम्हाला सांभाळतात. तुका म्हणे वत्स धेनू वेचे चित्ती तैसे मज येते सांभाळी. तर एवढे संत साधू महात्मे सांभाळतात, एवढे उपकार करतात आणि त्यांच्या उपकारातून उतराई होण्यासाठी काहीही दिलं तरी त्यांच्या ऋणातून आपण उतराई होऊ शकत नाही. म्हणून काय द्यावे त्यासी व्हावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा. असा या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ झाला. आपलं कीर्तन विठाला विठाला. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्या या पवित्र पावन श्री क्षेत्र घाणेवाडी या नगरीमध्ये गेल्या 5 वर्षापासून चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा आणि या सोहळ्यात आजच्या माझ्या वाटेल आली ही तृतीय दिवसाची वाक्पुष्प सेवा. श्री हरिभक्तीपरायण आदरणीय परमपूज्य श्रद्धेय गुरुवर्य प्रभाकरजी महाराज सुरासे पाचनवडगावकर यांच्या अत्यंत कुशल अशा मार्गदर्शनाने श्री हरिभक्तीपरायण आदरणीय परमपूज्य श्रद्धेय आपल्या सर्वांचं श्रद्धेचं ठिकाण गुरुवर्य भगवान बाबा आनंद गडकर, श्री हरिभक्तीपरायण आदरणीय परमपूज्य गुरुवर्य योगानंद बाबा, श्री हरिभक्तीपरायण आदरणीय परमपूज्य महंत खडेश्वर बाबा यांच्या कृपाशीर्वादाने विश्वमानव ज्ञानोबाराय तुकोबाराय आदी करून सकल संतांच्या कृपा प्रसादाने चालत आलेला हा उत्सव आणि या उत्सवातील माझ्या वाटेला आलेली ही तृतीय दिवसाची वाक्पुष्प सेवा. आजच्या वाक्पुष्प सेवेला आवर्जून यांची गोड उपस्थिती आहे. गेल्या 3 दिवसापासून श्रीमद भागवत कथा अत्यंत गोड सुंदर ज्यांच्या मुखारविंदातून या ठिकाणी चालू आहे असे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भागवताचार्य, रामायणाचार्य, शिव महापुराण कथाकार, अगदी सर्वांगाने परिपूर्ण असणारे व्यक्तिमत्व श्री हरिभक्तीपरायण आदरणीय परमपूज्य महंत आदिनाथ बाबा गिरी, श्री संत ज्ञानराज आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक पूज्य बाबा या ठिकाणी आवर्जून आज टाळ घेऊन उभा आहे. असं आम्हाला पाहायला भेटत नाही आणि आम्ही सुद्धा असं कधी करीत नाही. मी बी कथा करतो पण असं आम्ही कधी करीत नाही. आम्ही आपलं कथा केली यजमानाच्या घरी जेवायचं, आपल्याला जे रूम दिले तिथं जाऊन गपचिप झोपायचं, आराम करायचा. पण म्हणलं बाबा या मला जेवतानाच आमच्या कोलते मामाने सांगितलं, कावळे मामा ते म्हण बाबा काय वातावरण झालं तयार. म्हणलं कसंच वातावरण झालं कोणाच ठाऊक. आणि मग आता करणार वातावरण काय हे असं वातावरण अत्यंत गोड आमचे गिरी बाबा या ठिकाणी आवर्जून हजर आहेत. बाबांना कोटी कोटी धन्यवाद. सोपी गोष्ट नाही म्हणजे दिवसभर कथा करायची काय आणि कथा करून सुद्धा कीर्तनाच्या साथीला त्याच तोला मोलाने उभं राहायचं आणि आम्ही जरा थोडीशी एक पट्टीन शिल्लक आहे नाही पहिलं याला सगळ्याला काळी 2ची पट्टी लागते, मला पांढरी 3ची लागते. त्याच्यात पंचमध्ये गायच्या म्हणजे सोप्या गोष्टी नाही. आणि गिरी बाबा एवढे उंच नका गाजर बाबा. तुमच्या आदरणीय परमपूज्य आपल्या सर्वांचे शिवानंद बाबाचं काय झालं माहीत झालं ना आपल्याला, लय वर नका जातो मापाचं तर आता काय आमचे शिवानंद बाबांचे जास्त उंच गायल्यामुळे त्यांची एक शीर खराब झाली आहे की नाही. बाबा या ठिकाणी आवर्जून हजर आहेत. श्री हरिभक्तीपरायण आदरणीय महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भजन सम्राट आमचे आदरणीय परमपूज्य पांडुरंगजी बाबा यांची सुद्धा गोड उपस्थिती आहेत. श्री हरिभक्तीपरायण आदरणीय परमपूज्य आपल्या परिसराचं वैभव आमचे विष्णूजी महाराज कापसे बाबा सुद्धा या ठिकाणी आवर्जून हजर आहेत. श्री हरिभक्तीपरायण आदरणीय परमपूज्य भजन सम्राट आमचे वारकरी रत्न विठ्ठल बाबा भुंबर यांची सुद्धा गोड उपस्थिती या ठिकाणी आहेत. ज्यांच्या मुखारविंदातून विश्वमानव ज्ञानोबा यांची गोड ज्ञानेश्वरीचं चिंतन पारायण आपण श्रवण करत आहात. आमचे आदरणीय परमार्थ स्नेही
आमचे गुरुबंधू परमेश्वरजी बाबा वीर यांचे सुद्धा गोड उपस्थिती या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. आमचे आदरणीय श्री हरिभक्तीपरायण आपल्या परिसरातलं वैभव आमचे गजर महाराज सुद्धा या ठिकाणी आवर्जून हजर आहेत. श्री हरिभक्तीपरायण आदरणीय आमचे बापू आहेत, प्रभाकर महाराज आहेत, कुणाल महाराज, छोटे सरकार नाव सांगा ना तुमचं. असं मारतो म्हणजे मला कळलं नाही नावाचं. रुद्र महाराज वा, तुम्ही उपस्थित आहे म्हणून आणि आमच्या सगळ्यातला आणतो मी म्हणून. हा खरंच उत्सव तुमचाच चालू आहे सध्या. आता पर्वणी कोणती आहे त्याची चालू आहे ना, रुद्राची. महाशिवरात्री पर्वणी आमचे रुद्र महाराज आहेत. माझ्या संस्थेतले 5 पांडव आहेत. आमचे गोड असणारे चोपदार, काय नाव आहे तुमचं? बापा माऊली. मग साक्षात लिहूनच आणलं का? आमचे ज्ञानेश्वर माऊली आहेत. डाव्या बाजूचे चोपदार आमचे आदरणीय आमचे धुमाळ महाराज कारभारी काका या ठिकाणी आवर्जून हजर आहेत. आमचे आदरणीय परमपूज्य श्रद्धे गोड असणारे आमचे विनेकरी बाबा. असं वाटतं मरावण याच्या पोटाला जन्मले. किती वय आहे सांगा बरं. कशा धारदार मिशान, ते वारकरी खेळात, कपाळाला ते 12 बंदित्व घातलेली आहे का नाही. आदरणीय आमचे परमपूज्य श्रद्धेय दराडे बाबा. दराडा आहे की नाही ते सांगतो. दराडे बाबा आहे आमच्या सासरोडीचे बरं किती. ज्यांची मृदंगाची गोड थाप, ज्यांची साथसंगत मिळाली, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंग महावीरू श्री हरिभक्तीपरायण आदरणीय परमपूज्य आमचे नकुलजी महाराज मोरे बाबा या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. आणि सगळ्यात महत्वाचे आमच्या सगळ्या गायक वादकांचा सगळ्यांचा प्राण म्हणजे हे साऊंड सर्व्हिस आहे. गायत्री साऊंड सर्व्हिसचे सर्व आमचे प्रदीप भैया कापसे हे की नाही. जसं कापूसचा समूह असतो त्याचं तसं त्यांचं अंतःकरण सुद्धा असं मऊ आहे, मुलायम आहे. कोणाच्याच अंतःकरणाला धक्का लागू देत नाही. हा मग त्याच्यामुळेच म्हणून कापसावणी जे सजीवन आहे म्हणून आमचे प्रदीप भैया कापसे. आणि आपल्या गावातले सर्वच भाविक भक्त श्रोतवृंद गायक वादक सर्वांच्या वारकरी श्रवण करणाऱ्या मंडळींच्या चरणकमली प्रणिपात नतमस्तक दंडवत करतो. आणि माझे विश्वमौली ज्ञानोबा आहे, माझे जगद्गुरु तुकोबा आहे, मला जशी बुद्धी देतील त्या बुद्धीप्रमाणे अगदी संकल्पित वेळेत सेवा टोकण्याचा प्रयत्न करतो. अभंग श्री संत जगद्गुरु तुकोबा यांचा सेवेकरता घेतलाय. अभंगातला भावही या ठिकाणी प्रतिपादन केला. जगद्गुरु तुकोबा या अभंगाच्या माध्यमातून संत साधू महात्म्यांनी या जगावर विशेषतः साधकावर काय उपकार केले त्या उपकाराच्या कृतज्ञतेची पवित्र पावन भावना जगद्गुरु तुकोबा या अभंगाच्या माध्यमातून प्रतिपादन करतात. 2 शब्द मानवी जन्माला आल्यानंतर कायमस्वरूपी कानावर पडतात. एक कृतज्ञ शब्द आहे आणि एक कृतघ्न शब्द आहे. हे शब्द आपल्याला ऐकायला भेटल्यावर दोघं आपल्याला शब्द सारखे वाटतात, पण दोन्ही शब्दाच्या अर्थाचं जर चिंतन केलं तर जमीन आसमानचा फरक आहे 2 शब्दामध्ये. कृतज्ञता कोणाला म्हणतात आणि कृतघ्न कोणाला म्हणतात थोडं बारकाईने लक्ष द्या. ज्यांनी ज्यांनी आपल्यावर उपकार केले अशा उपकाराची जाणीव अंतःकरणात ठेवणाऱ्या मनोवृत्तीला शास्त्रामध्ये कृतज्ञ म्हणतात. आणि ज्यांनी ज्यांनी आपल्यावर उपकार केले त्यांच्या उपकाराला जो विसरतो अशा उपकार विसरणाऱ्या मनोवृत्तीला शास्त्रामध्ये कृतघ्न म्हणतात. आता कृतज्ञता ठेवायची का कृतज्ञ व्हायचं हे ज्याच्या त्याच्यावर अवलंबून आहे. पण कृतज्ञतेचं आणि कृतज्ञतेचं जे फळ आहे ते मात्र 100% आपल्याला भोगावं लागतं. कृतज्ञतेपासून निर्माण होणारं जे पुण्य आहे त्या पुण्याला जगात तोड नाही. आणि कृतज्ञतेपासून निर्माण होणारं जे पाप आहे त्या पापाला जगात कुठंच आणि कोणत्याच प्रकारचं प्रायश्चित्त नाही. शास्त्र असं म्हणतंय आपण जर इकडं पाप केलं, इकडं म्हणजे कळलं ना आपल्याला, इकडं म्हणजे तीर्थक्षेत्र असं ठिकाण सोडून जर अन्य ठिकाणी जर आपण पाप केलं तर केलेल्या पापाचं क्षालन त्याला काही ना काहीतरी प्रायश्चित्त असतं. अन्य क्षेत्रे कृतं पापम तीर्थक्षेत्रे विनश्यति. अन्य ठिकाणी आपण कुठंही पाप केलं
तर त्या पापाचे निवृत्ती तीर्थक्षेत्रामध्ये गेलो, गंगेत स्नान केलं, तिथल्या देवतेचं दर्शन घेतलं की आपल्या जीवनातलं पाप काय होऊन जातं, नाहीस होऊन जातं. पण कृतज्ञतेपासून निर्माण होणारं जे पाप आहे, महाभारत म्हणते त्याला कुठंच आणि कोणत्याच प्रकारचं प्रायश्चित्त नाही. कृतज्ञ नास्ति निष्कृती. कृतज्ञतेपासून निर्माण होणारं जे पाप आहे त्याला कुठल्याच प्रकारचं प्रायश्चित्त शास्त्रामध्ये नाही. म्हणून कृतज्ञता धारण करून पुण्य प्राप्त करून घ्यायचंय का कृतज्ञता अंतःकरणात धारून पाप करायचंय, हे त्याच्यावर अवलंबून आहे. म्हणून मी कायम सांगत असतो, आपल्याला कोणावर उपकार करता आले तर करा, नाही करता आले तर करू नका. पण ज्यांनी ज्यांनी आपल्यावर उपकार केले त्या उपकाराला शेवटच्या क्षणापर्यंत अंतःकरणात धारण करा. नाही तर कृतज्ञता जर धारण केली तर त्या पापाला कुठंच आणि कोणतंच प्रायश्चित्त नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, बाबा हो, कृतज्ञता आणि कृतज्ञता ही कशाच्या संबंधाने धारण केल्या जाते, तर कृतज्ञता आणि कृतज्ञता ही उपकाराच्या माध्यमातून धारण केल्या जाते. तर सगळ्यात पहिले आपल्याला याचं चिंतन करायचं, उपकार म्हणजे काय, उपकारात काही प्रकार पडतात का, आणि उपकाराचा परमार्थात काय फायदा आहे आणि उपकाराचा संसारात काय फायदा आहे, या 2-4 गोष्टीचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. तर उपकार शब्दाचा अर्थ जरा बारकाईने ध्यानात घ्या. शास्त्र असं म्हणतंय, उपसमीपे करणम कार उच्यते. उपकार शब्दामध्ये 2 शब्द आहेत, एक हे उप आणि एक हे कार. किती शब्द आहे? 2. एक उप आणि एक कार. उप शब्दाचा अर्थ होतो जवळ आणि कार शब्दाचा अर्थ होतो करणे. तर उपकार शब्दाचा अर्थ होतो जवळ करणे. किती सोपा अर्थ आहे, उपकार करा, उपकार करा. तर काय अर्थ होतो उपकार शब्दाचा अर्थ? फक्त आणि फक्त जवळ करणे. कळाला उपकार शब्दाचा अर्थ? आता उपकारात काही प्रकार आहेत का, तर उपकारात 2 प्रकार आहे. एक खरा उपकार आहे आणि एक खोटा उपकार आहे. खरा उपकार आपल्याला कळाला की खोटा उपकार आपल्याला आपोआपच कळत. जगत मी माझ्या मनाचं सांगत नाही, मी पुराव्यासह बोलतो. इथं बोलणारा कोणताही वक्ता पुराव्याने बोलावा, नाही तर त्याला कुठंतरी नेऊन पुरावा. कळतं मी बोललेलं काय प्रमाणे? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, त्यांचेच उपकार आपल्या जीवनात खरे आहेत जे आपल्या जीवनात कुठल्याच प्रकारची उरी उरू देत नाही. ओ
आहे का दुसरी आहे? माझ्या का? बरे म्हणजे मला जमू राहिलं. तुकोबारांची भाषा किती गोड आहे पहा. तुकोबारा म्हणतात त्यांचेच उपकार खरे. कोणाचे? जे आपल्या जीवनात आल्यानंतर कुठल्याच प्रकारची उरी उरू देत नाही त्यांचे उपकार खरे. तुका म्हणे उरी नुरे त्यांचे खरे उपकार. आता ज्या अर्थी तुकोबारा म्हणतात त्यांचे उपकार खरे, त्या अर्थी खोटे उपकार सुद्धा दादा असले पाहिजे. मग आता खरे उपकार कळाले आपल्याला. काय खरे उपकार? जे आपल्या जीवनात आल्यानंतर उरी उरू देत नाही त्यांचे उपकार खरे. आता हे उरी उरू न द्यायचे म्हणजे काय भानगड आहे बाबा? तर उरी उरू न देणं या शब्दाचा अर्थ आमचे गुरुवरे महाराज सांगत असतात, आपल्या जीवनातलं अज्ञान संपवणं, आपल्या जीवनातली वासना संपवणं, आपल्या जन्म मरणाला जे काही कारण असणं त्या कारणाची जे आत्यंतिक निवृत्ती करून टाकतात त्यांना म्हणतात उरी उरू न देणं. याच्या व्यतिरिक्त जगातले जेवढे उपकार असन ते उपकार कसे आहेत? खोटे आहेत. खरंय का खोटे? खरं बी नाही कळालं, खोटे बी नाही कळालं. तुकोबाराय म्हणतात त्यांचे उपकार खरे, जे आपल्या जीवनात उरी उरू देत नाही. याच्या व्यतिरिक्त जगातले जेवढे उपकार असेल ते उपकार कसे? खोटे. मग अण्णा तुम्ही म्हणता बाकीचे सगळे उपकार खोटे, तर मग मला सांगा, एखाद्या गावात एखादा तरुणाबाद मुलगा आहे, आता जवळ त्याचं वय आता मापात आलेलं आहे. मापात आलेलं आहे म्हणजे ते आता लग्नाच्या योग्यतेचा झालेला आहे, पण 2-4 वर्ष ओलांडून पुढे गेला. आता गाव आहेत तशी, पण योगायोग गावातल्या एका जाणकार माणसाला कळालंय मुलगा वय ओलांडून पुढे चाला, पण मुलगा निर्व्यसनी, मुलगा कर्तबगार आहे, आपल्या पायावर उभा राहणार आहे, वाईटाच्या संगतीत नाही, गळ्यात माळ आहे, पारमार्थिक घरा नाही. यदा कदाचित एखाद्या मुलीचं लग्न याच्या बरोबर लावून दिलं तर त्या मुलीचं काय होईल? जमीन इस्टेट प्रॉपर्टी कमी असू द्या, पण बाकीचं याचं कसं बॅकग्राऊंड चांगलं. मग त्या माणसाने आटापिटा केली, एखादी गोरगरिबाची मुलगी पाहिली आणि त्या मुलाबरोबर 2 हाताचे 4 हात करून दिले. ज्ञानोबा म्हणतात चतुर्भुज नर होऊन ठेले. म्हणजे कळायला पाहिजे तुम्हाला, असं जरा इशारा फोरजी चाललं पाहिजे माणसाने. आता मग 2 हाताचे 4 हात त्याने करून दिले आणि त्याचा संसार सुखाचा सुरू झाला. मग मला सांगा, त्या जमवलेल्या माणसाचे त्या मुलावर काय झाले? आता खरे झाले खोटे झाले? म्हणजे अजूनही तुम्हाला कळालं. मी काय म्हटलो? त्यांचेच उपकार खरे जे जीवनात उरी उरू देत नाही. मग गणेश गोमाल सांगा, लग्न झाल्यावर वासना वाढणार आहे का कमी होणार? दुरी उनी म्हणजे उरी वाढणार आहे का उरी दुनावणार आहे? कमी नाही होणार. उरी कशी होणार आहे? दुनावणार आहे. लग्न झाल्यावर अज्ञान वाढत का? ज्ञान येतं माणसाला. लग्न झाल्यानंतर वासना माणसाची जन्म मरणाला कारण आहे का जन्म मरणाला कारण नाही? कारण आपण रोज म्हणतो जन्म घेणे लागे वासनेच्या. मग मला सांगा, प्रपंचात पडलेल्या माणसाचं हे सगळंच कसं होणार आहे? दुनावणार आहे, म्हणजे वाढणार आहे. मग हे केलेले उपकार खरे खोटे? तुकोबारायांच्या भाषेचं जर चिंतन केलं तर हे जगातले सगळे उपकार तुकोबाराच्या प्रमाणाला धरून जगातले कसे का असताना ते तुकोबाराच्या प्रमाणाला जर धरलं तर बाकीचे सगळे जगातले उपकार कसे आहेत? लौकिक दृष्टीने, व्यावहारिक दृष्टीने, प्रापंचिक दृष्टीने जर चिंतन केलं तर हे उपकार दिसायला खरे वाटत असत, पण हे जन्म मरणाला कारण आहे, म्हणून हे खोटे उपकार आहे. कळालं आपल्याला? मग मला सांगा, जगात असं उपकार करणारं कोण आहे की ते उपकार केल्यानंतर आपल्या जीवनातली वासना संपारे, अज्ञान संपणारे? या जगात फक्त आणि फक्त ते संत आहे. संतांशिवाय जगात असं कोणीच उपकार करू शकत नाही. म्हणून जगातले एकमेव खरे उपकार कोणाचे असेल तर ते कोणाचे? संत साधू महात्म्यांचे आहेत. मग आपल्याला कळालं. सोप्या भाषेत सांगू, खरे उपकार आणि खोटे उपकार कळाले. सोप्या भाषेत, जे आपल्याला देवाजवळ नेऊन पोहोचवतात त्यांचे उपकार खरे, आणि जे आपल्याला देवापासून बाजूला करतात, परावृत्त करतात,
जगातले ते कोणते उपकार असताना ते उपकार कसे आहेत. मग आपल्याला उपकार शब्दाचा अर्थ करायला जवळ करणे. उपकार शब्दाचे काय प्रकार, तर उपकार शब्दाचे दोन प्रकार, एक खरा उपकार, एक खोटा उपकार. खरा उपकार कोणाचा, जे आपल्या जीवनात उरी उरू देत नाही त्यांचा उपकार खरा, आणि जे आपल्या जीवनातली उरी दुणावणार त्यांचा उपकार खोटा. त्याचा प्रकार आपण करताना केलाय. जे देवाजवळ नेतात त्यांचा उपकार खरा, देवापासून जे बाजूला नेतात त्यांचा उपकार. अगदी पिट्टा पडून सांगितलं मी, काही काळजी करू. कळालं आपल्याला. आता एक मुद्दा अजून राहिला आपला, काय, उपकाराचा परमार्थात काय फायदा आहे आणि उपकाराचा संसारात काय फायदा आहे. फायदा असन तरच माणूस कोणत्याही कार्यात प्रवृत्त होतो, आणि फायदा नसन तर माणूस त्याच्यात प्रवृत्त होत नाही. काय गरज होती तुम्हाला तिकडचा कार्यक्रम सोडून इथे यायची? तिकडं नाही तेच, पण इथं काहीतरी भेटत असन फायद्याचं म्हणून येत असन ना माणसं काहीतरी सोडून. पण शास्त्र तर असं म्हणतंय, प्रयोजन मानुद्दिश्य न मंदोपी प्रवर्तते. मूर्खातला मूर्ख माणूस सुद्धा एखाद्या गोष्टीत प्रवृत्त होतो तर काहीतरी मिळतंय म्हणूनच तो त्याच्यात प्रवृत्त होतो, नाही तर तो प्रवृत्त होत. आता आपण शेतकरी मंडळी, कामधंदा उद्योग करणारे, आपल्याला कामगाराची गरज असते. आपल्याला जर काम पडलं एखाद्या कामगाराकडे आपण गेलो आणि त्याला म्हणलो, ही उद्या कामाला की उद्या सकाळीच उठतो, तुमच्या 10 वाजता काम आले ते काम करतं, तेव्हा खणून काम, आणि मग तुम्ही जो मोबदला द्या ती घेतं, नीट वाटायला लागत. असं आहे तुमच्याकडे? असं तर सांगा मला 2-4 जण पाहिजे. नाही नाही, तो पहिले म्हणतो मी रिकामाच नाही, मग त्याच्या हातापाया पडावं लागतं, भाऊ कसं कर पण तेवढं माझं काम करू. ते म्हणतो मग येतो मी, पण पहिले तुम्ही त्याच्या मोबदला मला काय, त्याला जर तो मोबदला परवडला तर तो येणार 10 ते 6, आणि त्याच्या पुढचं तुम्ही तुमचं पहा. काही घेणं नाही. मालक मिळाला तरी त्याला सोयर सुद्धा पडत. म्हणजे फायद्यावरच घेणे सगळ्याची नजर. फायदा असन तरच माणूस प्रवृत्त होतो. मग आपल्याला आता उपकार करायचा आहे. परमार्थिक माणसं असेल तर परमार्थातला उपकार, सांसारिक माणसं असेल तर संसारातला उपकार. मला सांगा, परमार्थिक माणूस असेल तर त्याला परमार्थाचाच उपकार सांगितला पाहिजे, सांसारिक माणूस असेल तर त्याला संसाराचाच उपकार सांगितला पाहिजे. परमार्थिकाला संसारातला उपकार सांगून उपयोग नाही, आणि संसारिकाला परमार्थातला उपकार सांगून उपयोग. जो ज्याच्यात राहतो त्याला त्याच्यातला फायदा सांगितला तर त्याला अधिक गोडी काय होती, निर्माण होती. मग आपल्याला पहिले हा विचार करायचा, या उपकाराचा परमार्थात आणि संसारात काय फायदा आहे. काही गोष्टी अशा आहे ज्याला फक्त आणि फक्त परमार्थातच फल आहे, प्रपंचात फल नाही. काही गोष्टी अशा आहेत ज्याला फक्त संसारात फल आहे, परमार्थात फल नाही. पण हे उपकार असा आहे, हे परमार्थात गेला तरी याला फल आहे, आणि हे उपकार असा आहे, हा संसारात गेला तरी संसारात सुद्धा याला फल आहे. म्हणजे हा असा आहे, इकून हाणलं की इकडं जातो, आणि इकून हाणलं की इकडं जातो. हे इकडच्या पार्टीत गेला तरी निवडून येतो, आणि इकडच्या पार्टीत गेला तरी 100% निवडून येतो. मग लोकाला कळतं हे नेमका कोणत्या पार्टीत. ते आपल्याकडे 2 तोंडात चालतं, बस त्याचा विचार नाही करत आपल्याला. कळालं आपल्याला. हे उपकार सुद्धा तसाचे. मग आता जवळजवळ आपण उगा मोजके सोडायचं नाही, जवळजवळ आपण सांसारिक माणसं प्रपंचात पडलेले. मग सगळ्यात पहिले आपल्याला प्रपंचातला लाभ पाहायचा, प्रपंचातला फायदा पाहायचा, प्रपंचातला नफा पाहायचा. काय आपल्याला बेनिफिट याच्यापासून भेटतंय. मग आपण संसारिक माणसं, उपकार करायचा आपल्याला. मग उपकाराचं संसारात काय फल आहे, तर आमचे गुरुवरे महाराज सांगत असतात, संसारिक माणसाने संसारात येऊन जर उपकार केला तर त्या उपकाराचं फळ संसारकर्त्याला, त्या माणसाची जगामध्ये कीर्ती होत असते. हे उपकाराचं फल. उत्तमाचे बोले